रित्यूज किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा वाटाणे भात बघूया। हे मी 2 कांदे घेतले, ते चॉपरमध्ये मी बारीक करून घेतले, आले लसूण पेस्ट, तेजपत्ता, 1 तेजपत्ता घेतला आणि वाटाणे मी कुकरमध्ये भात लावला ना तेव्हाच मी वाटाणे हे वाफेवर शिजून घेतले आणि मी भात पण कुकरला लावून घेतलेला, म्हणजे पटकन झटपट होतो। आता मी हा तेल ओतले 2 चमचे। आता आपण कांदा हे करूया, कांदा फोडणीला घालते मी। कांदा थोडा लाल करून घेऊया। थोडासा आपण लाल झाला की मग आलं लसूण पेस्ट टाकूया। आलं लसूण पेस्ट टाकते। कांदा लाल झालाय थोडाफार आणि आलं लसूणचा कच्चेपणा पण गेलाय। आता मी त्याच्यामध्ये तमालपत्ता टाकते, तेजपत्ता, तो चांगला ह्याच्यात हे करून घेऊया, थोडासा फ्राय करून घेऊया तो थोडा। आता यामध्ये थोडी हळद टाकूया, मसाले टाकून घेऊया आपण। हळद, 1 चमचा मसाला। तुम्ही यामध्ये ना टोमॅटो पण कापून टाकू शकता फोडणीला। मसाला टाकलेला मध्ये तो मसाला चांगला ढवळून घेते। आता मी ह्यामध्ये जे शिजवलेले होते ना वाटाणे, ते जास्त शिजवले नाहीये, ते आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेते। आता मी थोड्या वेळ ना 2-3 मिनिटं हे ताट ठेवते, थोडे वाटाणे त्यामध्ये थोडे नरम होते, वाटाणे शिजू देते ताटामध्ये, म्हणजे नरम होतील ना। मी थोडं मीठ टाकते, 1 चमचा मीठ टाकले मी आणि परत ते ढवळून परत हे करते, झाकण ठेवते, म्हणजे चांगलं तेल सुटेल आणि वाटाणे पण लवकर शिजतील। आता बघा वाटाण्यामध्ये ग्रेव्ही मध्ये मसाला पण त्याला मिक्स झालाय। आता मी ह्याच्यामध्ये जो भात कुकरला शिजून घेतला ना तो ह्यात मिक्स करते, घालून घेते। मी आता भात चांगला परतून घेतलाय आणि थोड्या वेळ ना 5 मिनिटं थोडं आपण झाकण लावून थोडं हे करून घेऊया, शिजून घेऊया थोडंसं। मी झालंय भात ऑलमोस्ट, आपला भात रेडी आहे। आता झालाय रेडी करून फ्राय केलाय, सगळं व्यवस्थित झालेलं आहे। बघा तुम्हाला आवडतो काय, मी माझ्या पद्धतीने केलं आणि पटकन झटपट होतो, काही तामझाम नाही याच्यामध्ये।